डिअर मदर इन लॉ अँड हजबंड, खरंच मनाने इतकं मोठं बनणं का अवघड वाटतं की आपल्याच घरात आपण एका व्यक्तीला जे स्वतःचं सगळं सोडून येते तिच्याबरोबर रोज चुकीचं वागावं असं वाटतं. मन आपलं मन आपल्याकडेच आहे ना. आपण म्हणत राहतो की मन आपल्यात राहतं. मग एवढा पण अधर्माला असं त्याला का सपोर्ट करतो जस्ट बिकॉज ऑफ फ्यू रूल्स. खरंच एकदा स्वतःला विचारा, किती खाली खाली पडायचं माणुसकीच्या लेवलवर. एकदा तरी आपण मोठे होऊ शकतो ना. एकदा तरी आपण सत्याला उठून तोंड देऊ शकतो ना. फक्त आई आहे म्हणून बोलायचं नाही. आईवर प्रेम पाहिजे, खरंच ठेवा. आणि ते पाहिजेच प्रत्येकाचं, मग ती कोणी असू दे, तो डॉटर इन लॉ असू देत, मदर इन लॉ असू दे, त्यांनाही त्यांच्या आईवर प्रेम असतं, पाहिजे. पण अधर्माला साथ देणं ह्याच्याने तुम्हीच तुमच्या घरात त्रास करताय. किचनवरचा कंट्रोल, मी म्हणेल तसं, माझंच ऐकायला पाहिजे, मी पण इतका मोठा नाही हो. नाती महत्वाची आहेत. तुम्ही तुमचं आयुष्य जगून झालं, तुमच्या मुलांना जगू द्यात. त्यांचे पुढचे 50-60 वर्ष महत्वाचे आहेत. डिअर डॉटर इन लॉस, तुमच्या बाबतीत हे सगळे त्रास होत आहेत. तुम्हाला पॉवरफुल सोल सेशन अटेंड करणं गरजेचं आहे. संडेला 4 वाजता मी तुम्हाला लाईव्ह भेटणार आहे आणि स्पेसिफिकली वुमेन्स डेला स्पेशल मी काहीतरी करणार आहे. कारण की त्यांनी कधीच वर उठून उभे नाही राहिलं तर तुम्ही आयुष्यभर रडत नाही बसणार आहात. सो लिंक इज इन बायो. मी तुम्हाला भेटते 4 वाजता संडेला.